कोल्हेवाडीत आदिवासींच्या जागेवर ग्रामपंचायतीचा डोळा. 10 जूनला संगमनेरमध्ये धडक मोर्चा. नमस्कार, झुंजार न्यूजमध्ये आपले स्वागत. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. कोल्हेवाडी येथील आदिवासी हिंदू भिल्ल समाजाच्या खाजगी जागेवर चक्क ग्रामपंचायत प्रशासनाकडून बेकायदेशीर ताबा मिळवण्याचा प्रयत्न होत असल्याचा खळबळजनक आरोप एकलव्य संघटनेने केला आहे. या अन्यायाविरोधात आता 10 जून रोजी संगमनेर पंचायत समितीवर भव्य मोर्चा धडकणार आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण, पाहूयात या सविस्तर रिपोर्टमध्ये. संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी म्हणजेच वाकण येथील गट नंबर 332/4 मध्ये रघुनाथ नारायण खैरे आणि त्यांच्या भावांची मालकीची 0.80 आर इतकी जमीन आहे. हे सर्व कुटुंब अनेक वर्षांपासून या ठिकाणी आपली कौलारू घरे बांधून अत्यंत गरिबीत राहत आहेत. या जागेचे कायदेशीर बक्षीसपत्र त्यांच्याकडे असतानाही आता या जागेवर ग्रामपंचायतीचा डोळा पडला आहे. एकलव्य संघटनेचा आरोप आहे की कोल्हेवाडीचे ग्रामसेवक, सरपंच आणि उपसरपंच हे या कुटुंबांना विकास कामे करण्याच्या नावाखाली तिथून हटवण्याचा प्रयत्न करत आहेत. संबंधित कुटुंब हे आदिवासी आणि गरीब असल्याचा गैरफायदा घेऊन त्यांना दमदाटी केली जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे या कुटुंबांना आजवर शासनाच्या कोणत्याही घरकुल योजनेचा लाभ मिळालेला नाही आणि आता आहे ती हक्काची जमीनही हिरावून घेण्याचा घाट घातला जात आहे. चालवलेला आहे 2-4 दिवसापासून का त्या ठिकाणी काहीतरी 20व्याला जागा मागत आहे. पण आदिवासी समाजाचं म्हणणं असं आहे का ती जमीन त्यांची जमीन जर असेल तर त्यांनी तिला मोजून त्यांची तिकडे काढून घ्यावी. पण 334/4 मधील गट नंबर हा 80 अर्ज आहे आणि ती पूर्ण आदिवासी रघुनाथ नारायण खैरे यांच्या नाव आहे आणि त्यांची हे 5 जण भाऊ आहे. तुकाराम नारायण खैरे, सीताराम नारायण खैरे, जगन्नाथ नारायण खैरे, सुखदेव नारायण खैरे हे असे 5 जण भाऊ त्या ठिकाणी वास्तव राहत आहे. पण तरीही गावातल्या काही लोकांकडून त्यांना जाणीवपूर्वक त्रास होत आहे. तरी पण आम्ही जर इथून पुढे जर त्रास झाला, जर लवकरच्या लवकर त्यांना जर लय तकलीफ दिली तर आम्ही 10/6/2026 रोजी पंचायत समिती संगमनेर या कार्यालयावर एकलव्य संघटना माननीय शिवाजीराव ढवळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा असा मोर्चा या ठिकाणी आम्ही आणणार आहोत. 72 सालापासून आम्हाला जमीन एवढून खाऊ नाही देते सोयीची. एवढे लोक येतात, आम्हाला धमक्या देत्या नुसतं. पंचायतमधले लोक ना रोज सकाळी येतात आणि त्रास देतात. ते रोज आम्हाला जागा द्या, आम्हाला जागा द्या. कोणी पण येतं इथं सही करा, तिथं अंगठा द्या. वाचायला कागद नाही देते, काहीच नाही. जबरदस्ती ना. माणसं काही बोलायला गेले का ते वरून म्हणणार आम्ही काही केलं तर आम्हाला 5-6 गुंठे ही जागा लागत, आम्ही ऐकणार नाही तुमचं, येणार नाही आम्ही ती जागा देणार नाही. आम्हाला फक्त आमचं पोट पाणी त्याच जागेवर चालतं आणि आम्ही ती जागा कोणाला देणार पण नाही. पण आम्ही ती जागा देणार नाही. जागेत परत पाय सुद्धा ठेवायचा नाही त्यांनी, एवढंच आमचं म्हणणं आहे. विस्कायच्या माग आहे, दुसरं काय नाही. आमच्याकडे अतिक्रमण करून राहिले. ते म्हणत्या आमची जमीन आहे ग्रामपंचायतची, मग आमची कुठं गेली, आमची जमीन काढून द्यावा. त्यांची किती राहील मग ती त्यांनी घ्यावं, अशी आमची इच्छा आहे. आजीची मुलगी आहे, पेरूचे झाडं काढले. सकाळी शिपी आला तो पण आम्ही बाहेर काढला. एकलव्य संघटनेचे संगमनेर तालुकाध्यक्ष अनिल बर्डे यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की जर या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई झाली नाही आणि ही जमीन अधिग्रहित करण्याचे प्रयत्न थांबवले नाहीत तर संपूर्ण संगमनेर तालुक्यातील आदिवासी समाज एकत्र येऊन 10 जून रोजी पंचायत समितीवर मोठा निषेध मोर्चा काढेल. त्यानंतर उद्भवणाऱ्या परिस्थितीला प्रशासन जबाबदार राहील. निवेदन देतेवेळी एकलव्य संघटनेचे पदाधिकारी, बाधित कुटुंबातील सदस्य संगीता खैरे, मंगेश खैरे, सुशीला खैरे, लहाणूबाई माळी, सविता सोनवणे, अंबादास भवर, हिरामण बर्डे व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आता या गंभीर आरोपांवर तहसीलदार आणि गटविकास अधिकारी काय कारवाई करतात आणि आदिवासी कुटुंबांना न्याय मिळतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ
आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन आले आहेत राजहंस मिल्किंग मशीन व चाफ कटर योजना। या योजनेअंतर्गत आपणास बाजार भावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देत आहे। नामांकित कंपनीचे मिल्किंग मशीन व चाफ कटर सुलभ हप्त्यांमध्ये उपलब्ध केले आहे। तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा। अधिक माहितीसाठी संपर्क करा संगमनेर तालुका सहकारी दूध संघ, पशुसंवर्धन विभाग, अमृतनगर, संगमनेर।